नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 6:05 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. क्रिप्टोकरन्सीजची संख्या आणखीन वाढून 11,206 वरती पोहोचलेली आहेत. बरेचसे नवीन प्रोजेक्ट्स रजिस्टर झालेले दिसत आहेत. एक्सचेंजेसची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आणखीन 4 नवीन एक्सचेंजेस रजिस्टर झाले. 398 टोटल क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आता अवेलेबल आहेत. $1.857 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. 24 तासांचं व्हॉल्यूम आहे. $106.2 बिलियन. बिटकॉइनचं डॉमिनन्स आहे 46% आणि इथेरियमचं डॉमिनन्स आहे 19.8%. टोटल मार्केट कॅप बघितलं तर $1.86 ट्रिलियन आहे आणि 0.82% मार्केट आणखीन वर आलेलं आहे कालच्यापेक्षा. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज आपण चेक करूया. बिटकॉइन फर्स्ट रँक वरती आहे आता $45,684. 0.07% खाली आलेला आहे, म्हणजे जवळजवळ काही मुवमेंट नाहीये. 19.54% वाढलेला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. सेकंड रँकला इथेरियम $3147, 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 26.69% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेथर थर्ड रँकला $1. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आहे $365.45, 2.85% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 13.94% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डानो चेक केलं 5व्या नंबरला आहे. $1.50 जवळजवळ आहे आता. 8.61% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 22.40% वाढलाय 7 दिवसांमध्ये. रिपल 6व्या नंबरला आहे. $0.85 म्हणजे 85 सेंट्सला आत्ता आहे. 4% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 18.96% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन 7व्या नंबरला 25.51 सेंट्सला, अदर $0.2553. काही मुवमेंट नाही 24 तासांच्या मानाने. 29.37% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USD कॉइन आत्ता आहे 0.9996 म्हणजे $1. पोल्काडॉट आत्ता आहे $21.28 9व्या नंबरवरती. 3.23% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 23.58% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती युनिस्वॉप आहे $29.57, 5.36% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 39.9% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता वळूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडींकडे आणि बातम्यांकडे. बिटकॉइन गोल्डन क्रॉस ड्यू इन डेज ॲज बेअर्स ड्रॉ अ लाईन ॲट $47,000 बिटकॉइन प्राइस. तर बिटकॉइनचा गोल्डन क्रॉस आता खूप जवळ आलेला आहे. आय थिंक तो 3 दिवसांवरती आहे आता. 3 दिवसांनंतर गोल्डन क्रॉस होऊ शकतो. गोल्डन क्रॉस म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह मानलं जातं, बुल मार्केटची साईन मानलं जातं. तसंच आधी आपल्याला दिसला होता डेथ क्रॉस दिसला होता. तर डेथ क्रॉस म्हणजे बेअर मार्केटची निशाणी मानतात. सो बेअर मार्केट मधल्या निशाणीपासून ते बुल मार्केटच्या निशाणीपर्यंत आपण अगदी काही आठवड्यांमध्ये प्रवास केला. आय थिंक जास्तीत जास्त एखादा महिना असेल. इथे हा जो क्रॉस आहे हा आय थिंक डेथ क्रॉस होता, रादर इथे नाही वरती होता. सो डेथ क्रॉस पासून आपण आता इथे गोल्डन क्रॉसला जवळ आहोत. 1-2 दिवसात आपण तिथे पोहोचू. सो त्याच्यानंतर मार्केट आणखीन स्ट्रॉंगली वर येण्याची शक्यता आहे असं थोडक्यात सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि $47,000 हा आता एक रेजिस्टन्स मानला जातोय. जर तो क्रॉस झाला तर आणखीन फास्ट पुढच्या मुवमेंट्स होऊ शकतात असं थोडक्यात सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्यांचं म्हणजे क्रिप्टोकरन्सी जे अनालिसिस करतात, प्राइस प्रेडिक्शन्स करतात त्यांचं. इंडियन क्रिप्टो एक्सचेंज बिकम्स युनिकॉर्न आफ्टर $90 मिलियन फंडिंग राऊंड. तर मुंबईचं एक एक्सचेंज आहे कॉइन DCX नावाचं. त्यांना आता रिसेंटली $90 मिलियन फंडिंग मिळालेलं आहे. सिरीज C फंडिंग होतं. त्याच्यामध्ये B कॅपिटल ग्रुपने मेनली इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत. तसंच त्याच्यामध्ये ब्लॉक 1, कॉइनबेस व्हेंचर्स, पॉलीचेन आणि जम्प कॅपिटल या 4 व्हेंचर कॅपिटलिस्टने मिळून इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत. सो जवळजवळ ₹650 करोड इन्व्हेस्टमेंट मिळाल्यानंतर त्यांचं टोटल व्हॅल्युएशन आता पोहोचलेलं आहे $1.1 बिलियन. ते तुम्ही बघू शकता. टोटल व्हॅल्युएशन $1.1 बिलियन झालेलं आहे. $1 बिलियन म्हणजे $1 बिलियनच्या पुढे गेली एखादी कंपनी, स्टार्टअप किंवा एखादी टेक कंपनी, की त्याला आपण म्हणतो की ती कंपनी युनिकॉर्न झाली. तर क्रिप्टोकरन्सी मधलं यांनी म्हटलंय की हे पहिलं युनिकॉर्न आहे, पण हे चुकीचं आहे. पहिलं युनिकॉर्न पॉलिगॉन म्हणजे मॅटिक नेटवर्क होतं भारतातलं. पण ती स्वतः एक क्रिप्टोकरन्सी कंपनी असल्यामुळे
त्याला आपण एक कंपनी म्हणावं की एक प्रोजेक्ट म्हणावं ते कन्फ्युजन असल्यामुळे मे बी यांनी कॉइन डीसीएक्सला पहिला युनिकॉर्न इथे म्हटलेला आहे. ठीक आहे, आता थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी मधले 2 युनिकॉर्न्स ऑलरेडी आहेत आणि हे एवढं मोठं होऊन सुद्धा आणि यांच्यापेक्षा जुने बरेचसे एक्सचेंजेस आहेत, जसं झेप्पे आहे, उनो कॉइन आहे, नंतर आता नवीन नवीन म्हटलं तर कॉइन स्विच आहे, एवढे सगळे एक्सचेंजेस असून आता पहिला नंबर लावलेला आहे कॉइन डीसीएक्सने $1 बिलियन व्हॅल्युएशनला. आता माझ्या मते हे बघितल्यानंतर किंवा हा राऊंड बघितल्यानंतर आणखीन वेगवेगळे व्हेंचर कॅपिटलिस्ट येऊन भारतातल्या इतर स्टार्टअप्समध्ये क्रिप्टोकरन्सी मधल्या आणि इतर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला, वॉलेट स्टार्टअप्सला, नंतर सेकंड लेअर सोल्युशन्सला वगैरे सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आणखीन वाढतील, कारण इथे आता 2 युनिकॉर्न ऑलरेडी तयार झालेत. सो आपण म्हणजे भारतातल्या कंपन्या प्रूव्ह करून देत आहेत की क्रिप्टोकरन्सी जगतामध्ये आपण भरपूर काही करू शकतो आणि त्यामुळे आणखीन इन्व्हेस्टमेंट्स येऊन आणखीन नवीन कंपन्या सुरू होतील. जर गव्हर्नमेंटने क्रिप्टोकरन्सीसाठी थोडं फ्रेंडली रेग्युलेशन तयार केलं, जरा टॅक्स स्ट्रक्चर तयार केलं, लिगल फ्रेमवर्क प्रॉपर तयार केलं, तर खरंच इथे भरपूर मोठा स्कोप आहे. आणि जे काही स्वप्न बघून ठेवलेले आहेत आपल्या लिडर्सने की मोठी इकॉनॉमी बनवायची, $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची वगैरे, तर त्याच्यामध्ये भरपूर हातभार क्रिप्टोकरन्सी डोमेन लावू शकतं, भरपूर जॉब्स तयार होऊ शकतात आणि लोकांना प्रॉफिटही मिळू शकतो जर त्यांनी प्रॉपरली याच्यामध्ये चांगलं काम केलं. सो एका चांगल्या नोटवरती आपला आज दिवस हा सुरू होतोय असं म्हणू शकतो. इकडे गोल्डन क्रॉसची छान न्यूज आहे, त्यानंतर ताबडतोब इथे ही न्यूज आहे की भारतातली एक कंपनी म्हणजे भारतातलं एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज युनिकॉर्न झालेलं आहे. पुढच्या बातमीकडे बघूया. ऑपरेटिंग अ क्रिप्टो एक्सचेंज इन जपान इज रादर टफ, FSA चीफ ऍडमिट्स. तर लगेच इथे चांगल्या गोष्टी झाल्यावरती लगेच ही सुद्धा ऍक्च्युली चांगलीच गोष्ट आहे की त्यांच्याकडची जपानमधली जी फायनान्शियल सर्व्हिसेस एजन्सी आहे त्याचे कमिशनरच स्वतः म्हणतायत की जपानमध्ये क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज चालवणं अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि ती कठीण गोष्ट का आहे ती या संस्थेमुळेच कठीण आहे, कारण रेग्युलेटेड एक्सचेंजेस असणं किंवा इंडस्ट्री एखादी रेग्युलेट करणं म्हणतो आपण त्याला, तर त्यानंतर काय होतं की एक वरती मोठी बॉडी बसलेली असते किंवा एक सेंट्रलाइज्ड एंटिटी असते, ती म्हणते की या प्रकारे तुम्ही फायलिंग तयार करा, या प्रकारे तुम्ही आमच्याकडे ऍप्लिकेशन आणून द्या, एवढे 1,000 करोड रुपये किंवा 500 करोड रुपये व्हॉट एव्हर त्यांचं काहीतरी असणार, तेवढे अमाऊंट तुम्ही आमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट ठेवा, मग आम्ही विचार करू की तुम्हाला लायसन्स द्यायचं की. आता जपानमध्ये मे बी वेगळ्या अमाऊंट्स असतील, याच्यापेक्षा मोठ्या असतील किंवा कमी सुद्धा असतील, पण बँकिंग किंवा मग रेग्युलेटेड एंटिटीज कसे काम करतात हे तुम्ही जर खरंच चेक केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की छोटी मोठी बँक सुरू करण्यासाठी तुम्हाला शेकडो ते हजारो करोड रुपयांची गरज पडते आणि त्यानंतर सुद्धा शेवटी ती सेंट्रल एंटिटी किंवा जी कुठली असते रेग्युलेटर ती सांगू शकते की नाही तुम्हाला अलाउड नाही. सो एकदम किचकट गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, एंट्रीला प्रचंड बॅरियर्स आहेत आणि जे लोक एंटर करतात त्यांच्यावरती इतकं बर्डन असतं या रेग्युलेशनचं आणि रिपोर्टिंगचं की त्यामुळे शेवटी प्रॉफिटेबली बिझनेस करणं कठीण होत जातं. बघू पुढे काय होतं. मे बी त्यांनी एवढं सगळं स्वतः मान्य केलंय तर एखाद वेळी थोडे रेग्युलेशन्स त्यांचे जपानमधले ढिले होऊ शकतात. आणि एनिवेज जपान ही जवळजवळ सुरुवातीच्या काही कंट्रीज पैकी एक होती जिथे क्रिप्टोकरन्सी पेमेंट्स रादर बिटकॉइन पेमेंट्सला पेमेंट मेथड म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे, पण एक्सचेंजेस चालवणं खरंच कठीण आहे तिथे. पुढच्या बातमीकडे वळूया. 1 Bitcoin now buys 0.6 kilograms of gold as 10-year returns turn negative. तो गोल्ड मधले 10 वर्षांचे रिटर्न्स जर आपण कॅल्क्युलेट केले तर हा जो ग्राफ आहे हा इथे होता 2011 मध्ये आणि त्याच्या खाली गेलेला आहे. $1,730 आता 1 ounce ऑफ गोल्ड मिळतंय. म्हणजे थोडक्यात 2011 मध्ये जो रेट होता त्यापेक्षा 2021 मधला रेट कमी आहे सोन्याचा. सो रिटर्न्स निगेटिव्ह कडे चाललेले आहेत सोन्याचे आणि त्यामुळे आणि तसंच बिटकॉइनची ग्रोथ झाल्यामुळे आता एका बिटकॉइन मध्ये तुम्ही 600 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 60 तोळे सोनं तुम्ही घेऊ शकता एका बिटकॉइन मध्ये, असं त्यांचं तिकडच्या हिशोबाने म्हणणं आहे. आपल्याकडे ऑफकोर्स रेट्समध्ये फरक आहे, मे बी आपल्याकडे जास्त सोनं येईल, थोडंसं कमी येईल, बघायला लागेल, कॅल्क्युलेट करू शकतो आपण शांतपणे बसून. पुढच्या बातमीकडे बोलूया. पण ही मोठी न्यूज आहे की जे लोक आधी रडगाणे गात होते की बिटकॉइन मध्ये काय तुम्ही स्टोर ऑफ व्हॅल्यूचं फंक्शन तुम्हाला मिळणार नाही किंवा तुमचं नुकसान होईल वगैरे, आणि लोकांनी 30 आणि 40 आणि 80 हजाराला बिटकॉइन विकत घेतले 5 वर्षांपूर्वी 4 वर्षांपूर्वी आणि आता त्या एका जर त्यांनी सांभाळून ठेवले असतील तर एका बिटकॉइन मध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त सोनं मिळू शकतं जर घ्यायचं ठरवलं तर. सो खूप मोठी ग्रोथ त्या लोकांना मिळालेली आहे आणि म्हणूनच क्रिप्टोकरन्सीतल्या लोकांकडे बघण्याचा नॉर्मल लोकांचा दृष्टिकोन, रेग्युलेटर्सचा दृष्टिकोन, बँकांचा दृष्टिकोन आणि इव्हन गव्हर्नमेंटचा, टॅक्समॅनचा दृष्टिकोन खूप वाईट असतो की यांना इझिली पैसा मिळालाय वगैरे असं एक
विचित्र दृष्टिकोनातून बघितलं जातं, पण शेवटी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जर तुम्ही 1999 95 ते 99च्या दरम्यान किंवा 95 ते 98च्या दरम्यान जर तुम्ही इंटरनेटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या असत्या, एखादी स्वतःची इंटरनेट कंपनी सुरू केली असती, तर मे बी तुम्हाला असेच फास्ट ग्रोथ मिळाली असती, बरोबर. किंवा एका जमान्यामध्ये जेव्हा कार्स नवीन येत होत्या, तेव्हा जर तुम्ही कार्सचे कुठले पार्ट बनवण्याचं काम किंवा कार बनवण्याचं काम सुद्धा सुरू केलं असतं. तसंच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज जेव्हा नवीन नवीन येत जातात, तेव्हा सगळ्यात आधी जो ग्रुप त्या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करतो तो श्रीमंत होतो सहसा. त्याच्यामध्ये रिस्क भरपूर असते, त्यामुळे रिवॉर्ड सुद्धा असतात. सो अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता एका बिटकॉईनमध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त सोनं मिळतंय. मे बी आणखीन एखाद्या वर्षाने एका बिटकॉईनमध्ये त्यापेक्षा जास्त सोनं मिळेल किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा मिळू शकतं, कारण गोल्डमध्ये सुद्धा ग्रोथ होण्याची दाट शक्यता आहे, असं गोल्ड बग्सचं पण म्हणणं आहे. सो क्रिप्टोमध्ये पण ग्रोथ आहे, गोल्डमध्ये पण ग्रोथ आहे. शेवटी तुमचा चॉईस आहे. अभ्यास करा छान शांतपणे आणि मगच काही ना काही डिसिजन्स घेत जा. माझं म्हणणं जे आहे ते फक्त माझं म्हणणं आहे किंवा माझं मत आहे, ते फायनान्शियल ॲडवाईस नाहीये. एज्युकेशनल आणि एंटरटेनमेंट पर्पजेससाठी मी जे काही आहे ते बोलतो. तुम्हाला प्रवृत्त करणं माझं काम आहे अभ्यास करण्यासाठी. सो अभ्यास करा नक्की आणि मोठे व्हा. ऑल द बेस्ट. पुढच्या बातमीकडे वळूया. लार्ज होल्डर्स अॅक्युम्युलेट बिटकॉइन बिलो $50,000 ॲज बिटकॉइन ट्रान्झॅक्शन्स ओव्हर $1 million सोअर. तर मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत, मोठे हॉडलर्स जे आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी बरेच बिटकॉइन आहेत किंवा ज्यांचा गोल खूप सारे बिटकॉइन गोळा करणं आहे, तर ते आता $50,000 खाली प्राइस असल्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त बिटकॉइन गोळा करून ठेवण्याच्या मूडमध्ये आहेत. आणि हे कशावरून कळतंय की बिटकॉइन ट्रान्झॅक्शन्स ओव्हर $1 million सोअर. सो $1 million to $10 million म्हणजे 7.5 करोड ते 75 करोड किमतीचे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत बिटकॉइन मधले, ते जवळजवळ दुप्पट झालेले आहेत मागच्या वर्षीपेक्षा. आणि ते दुप्पट झाले आहेत त्याच्यावरून आता कळतंय की मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते थोडक्यात काय करतायत की $50,000 आतच आता बिटकॉइन गोळा करण्याचे प्रयत्न करत सुटले. पुढच्या बातमीकडे बघूया. टोटल क्रिप्टो मार्केट व्हॅल्यू ब्रेक्स $1.9 trillion फॉर द फर्स्ट टाइम सिन्स मे. तर मे महिन्यामध्ये $2 trillion आसपास पोहोचलं होतं मार्केट आणि आता पुन्हा एकदा $1.9 trillion मार्केट पोहोचून थोडंसं आता माझ्या मते थोडंसं खाली आलेलं आहे, पण ठीक आहे, थोडंफार वर खाली होत राहणार. ओव्हरऑल ग्रोथ अशी महत्वाची आहे. आता 1.857 ट्रिलियन म्हणजे जवळजवळ 1.86 ट्रिलियन जवळजवळ आहे. सो $1.9 trillion आता सुद्धा आपण खूप जवळच आहोत आणि त्याच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. बघू पुढे काय होतं ते. इन्व्हेस्टर्स आर शेलिंग आउट 6 figures फॉर पेट्रॉक NFT. 2017 मध्ये पेट्रॉक्स नावाचं एक कलेक्शन आलं होतं. फक्त आणि फक्त डिजिटल आर्ट प्रकरण आहे ते. तर त्यांना इथर रॉक नावाचं नाव दिलं गेलं. तर आता लेटेस्ट एक इथर रॉक विकला गेलेला आहे. इथर रॉक नंबर 21 हे बघा, हा आहे, अशी इमेज आहे. तर हा दगड विकला गेलेला आहे ऑनलाईन दगड 45 इथिरियमला. आणि 45 इथिरियम म्हणजे बऱ्यापैकी मोठी अमाऊंट होते. $1,35,240 हा दगडाचा फोटो सुद्धा नाही, इमेज आहे, तो विकला गेलाय. आणि तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन जर बघायचं असेल की कसं झालंय, कुठे झालंय, तर आपण ते पण बघू शकतो. सो रिअल ओनरशिप जी आहे त्या NFT ती आपण इथे जाऊन चेक करू शकतो. हे बघा, हे आहे ट्रान्झॅक्शन हॅश, स्टेटस सक्सेसफुल. पुढे ब्लॉक, हा आहे ब्लॉक नंबर 1,29,85,765 ब्लॉक आहे. त्याच्यानंतर 11,730 ब्लॉक झालेत. सो हा ब्लॉक काही हलण्याच्या लायकीचा नाही आहे. हा खूप स्ट्रॉंगली आता तिथे फॉर्म झालेला आहे. कॉन्ट्रॅक्ट इथे आहे, गॅस प्राइस सुद्धा आहे, सगळे दिलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो चेक करू शकतो कुठे काय झालेलं आहे वगैरे. तर या ओव्हरऑल या ट्रान्झॅक्शन मधूनच तो जो काय म्हणतो आपण त्याला, तो जो इथर रॉक आहे तर तो इथे विकला गेलेला आहे किंवा ट्रान्सफर झालेला आहे. थोडक्यात हे आपण चेक करू शकतो. एक सेकंड, हे बघा, बाय रॉक फंक्शन, बाय रॉक. सो या रॉक नंबर पण दिलेला आहे, मेथड पण आहे. सो थोडक्यात काय म्हणणं आहे यांचं की यांनी रॉक नंबर एक विकत घेतलेला आहे, रॉक नंबर 21. हे बघा, सो रॉक नंबर 21 साठी या माणसाने टोटल किती ट्रान्सफर केलेत, 45 इथिरियम ट्रान्सफर केलेले आहेत. सो आता प्राइस आहे $1,42,268. $1,42,000 ती दगडाची इमेज जी आहे त्याचा NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन एका माणसाने विकत घेतला. तर माणूस आहे की बाई ते माहिती नाही आपल्याला, पण कोणतरी घेतलेला आहे. स्ट्रेंज. NFTची हवा काही कमी व्हायला तयार नाहीये. पुढच्या बातमीकडे वळूया.
लोन सिनेटर रिजेक्ट्स क्रिप्टो प्रोव्हिजन इन इन्फ्रास्ट्रक्चर बिल. सो आतापर्यंत सगळ्यात छान सुंदर बातम्या होत्या. ही एक टेन्शनवाली बातमी आहे किंवा मग सॅड रियालिटी आहे पॉलिटिक्सची, सॅड रियालिटी आहे गव्हर्नन्सची आणि काही म्हणू शकत नाही त्याच्यामध्ये. सो आता जे कॉम्प्रोमाइज होतं, 2 वेगवेगळे अमेंडमेंट्स आले होते क्रिप्टो टॅक्सेशनसाठी युएस सिनेटमध्ये. ते 2 जे अमेंडमेंट्स होते त्यातले एक होतं सिंथिया लुमिस यांच्या लिडरशिपमध्ये तयार झालेलं, दुसरं होतं पॅट टुमी यांच्या लिडरशिपमध्ये तयार झालेलं. सो त्या दोघांचं सुद्धा त्यांनी मर्ज करून कॉम्प्रोमाइज तयार केलं, ज्याच्यामध्ये रिपब्लिकन्स, डेमोक्रॅट्स आणि ट्रेजरी डिपार्टमेंट सगळ्यांनी एकत्र येऊन ते तयार केलं होतं. फक्त ते अमेंडमेंट सिलेक्ट होण्यासाठी किंवा पास होण्यासाठी सगळ्यांनी त्याला हो म्हणायला पाहिजे, सगळ्यांच्या होकाराची अपेक्षा होती. सो एकही माणूस जर नाही म्हटला तर ते बिल पुढे जाणार नाही किंवा मग त्या टाईपचं अमेंडमेंट जे आहे ते पुढे जाणार नाही हे गॅरंटीड होतं. आणि फक्त एका सिनेटरने त्या गोष्टीला ऑब्जेक्ट केलं आणि जे क्रिप्टो फ्रेंडलीनेस होता त्या बिल मधला तो सगळा निघून गेलाय. आणि आता पुढे काय होतं ते बघायचं. इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये जवळजवळ $1 ट्रिलियन ते बिल आहे, त्यातले 28 ते 30 बिलियन डॉलर्स त्यांना क्रिप्टो करन्सीला टॅक्सेशन मधून गोळा करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या डेफिनेशन्स होत्या त्या खूप वेग होत्या आणि सगळेच अख्खीच्या अख्खी क्रिप्टो करन्सी इंडस्ट्री त्याच्यामध्ये दाबली किंवा भरडली जाऊ शकते या टाईपची ती लँग्वेज होती. आणि त्यासाठी हे अमेंडमेंट्स खूप महत्वाचे होते, पण ते पास होऊ दिलेले नाहीयेत, फक्त एका माणसाने अपोज केल्यामुळे किंवा एका सिनेटरने अपोज केल्यामुळे. असो, आता पुढे वळूया. बिटकॉइन ब्रेक्स की रेजिस्टन्स ॲज मार्केट हेल्थ इम्प्रूव्ह ऑन इन्स्टिट्यूशनल डिमांड. तर की रेजिस्टन्स म्हणजे काय की $46,000 सुद्धा पुढे तो गेलेला आहे, आता थोडासा परत खाली आलाय आणि मार्केट हेल्थ इम्प्रूव्ह ऑन इन्स्टिट्यूशनल डिमांड. तर आता आपण जे थोड्या पूर्वी चेक केलं की $1 to $10 million ट्रान्झॅक्शन खूप मोठे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे प्राइस आणि सगळं वाढतंय. गॅरी जेन्सलर्स इन्सेन क्रिप्टो पॉलिसी. आता ही बातमी आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे बऱ्याच, आय थिंक 2 ते 3 वेळा. फक्त लँग्वेज बदलून तेच सगळं येतं आहे रेग्युलरली. म्हणजे गॅरी जेन्सलर जे म्हणाला होता काही दिवसांपूर्वी, 3-4 दिवसांपूर्वी, की आता गॅरी जेन्सलर म्हणजे कोण की SEC त्यांच्याकडचं जे आहे अमेरिकेचं त्याचे ते हेड आहे. ओके, तर त्यांना अपॉइंट केल्यानंतर बऱ्याचशा क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर्सला आणि क्रिप्टो कम्युनिटीला काय वाटलं होतं की हा माणूस जर MIT मध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणी ब्लॉकचेनचा प्रोफेसर होता, तो बहुधा त्याला कळेल की क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, ब्लॉकचेन म्हणजे काय आणि या डोमेनला कशा प्रकारे हँडल करावं. पण तरी सुद्धा अर्धवट चांगले स्टेटमेंट्स आणि त्यानंतर वाईट ऍक्शन, त्यानंतर चांगलं स्टेटमेंट आणि काहीतरी विचित्र स्टेटमेंट, हेच यांचं चालू आहे. यांनी परत एकदा म्हटलेलं आहे की सगळे ICO म्हणजे सिक्युरिटीज आहेत आणि आमचं ज्युरिस्डिक्शन आहे, आम्ही निर्णय घेऊ. तो अर्धवट पॉलिसी आणि अर्धवट सगळे कामं चालू आहेत. प्लस यांनी रिपोर्टिंग सुद्धा डबल डाऊन करण्यासाठी मागणी केलेली आहे. तो सगळं कॉम्प्लिकेटेड सिनारिओ होतोय US मध्ये. बघायचं पुढे जाऊन काय होतं. क्रिप्टो एक्सचेंज CoinDCX हिट्स युनिकॉर्न स्टेटस इन इंडिया फर्स्ट. तर आता ही बातमी आपण आता कव्हर केलेली आहे थोड्या पूर्वी. पुढे वळूया. NFTs ओव्हर DeFi, OpenSea जस्ट ओव्हरटूक युनिस्वॉप ऑन इथेरियम युसेज. सो NFTs मी म्हणतो तसं हवा कमी व्हायला तयार नाहीये. OpenSea नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे तर त्याचे ट्रान्झॅक्शन जे होतात इथेरियमवरती, तर त्यांची क्वांटिटी युनिस्वॉप पेक्षा पण जास्त झालेली आहे. युनिस्वॉप म्हणजे DeFi प्लस थोडक्यात एक डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज प्लस DeFi सारखा प्लॅटफॉर्म आहे तो. तर त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा ट्रान्झॅक्शन OpenSea वरती होत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढे वळूया. युगांडा ब्लॉकचेन असोसिएशन एन्डॉर्सेस कॉल्स फॉर क्रिएशन ऑफ क्रिप्टो रेग्युलेटरी फ्रेमवर्क. आता युगांडामध्ये सुद्धा तिथलं जे ब्लॉकचेन असोसिएशन आहे तर त्यांनी दुजोरा दिलेला आहे की बाबा तुम्ही क्रिप्टो करन्सीसाठी काहीतरी रेग्युलेटरी फ्रेमवर्क तयार करा, म्हणजे आपल्याकडे आफ्रिकन कंट्री आहे युगांडा, तर तिथे चांगलं डेव्हलपमेंट होईल क्रिप्टो करन्सीमध्ये आणि त्याची खरंच गरज आहे सगळीकडेच. पण त्यातल्या डेव्हलपिंग कंट्रीजला जास्त गरज आहे, कारण तिथे ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये काय झालंय की त्यांच्याकडे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज होता, त्यांनी एनकॅश केल्या आणि तिथले सिटिझन्स बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. आणि डेव्हलपिंग कंट्रीजला जर चांगली ऑपॉर्च्युनिटी लवकर मिळत असेल क्रिप्टो करन्सी सारखी किंवा ब्लॉकचेन सारखी, तर त्यांनी पटकन ती हाताळून लवकरात लवकर मोठं होता यावं हा प्रयत्न असला पाहिजे. पण त्यासाठी लीगल, रेग्युलेटरी आणि टॅक्स क्लॅरिटी पाहिजे, जी सगळ्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये लवकरात लवकर व्हावी अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांचीच असली पाहिजे. बघू पुढे काय होतं ते. द $62 billion स्टेबल कॉइन जायंट टेदर पब्लिशेस अश्युरन्स रिपोर्ट रिव्ह्यूड बाय ऑडिटर मुरे केमन. तर $62 बिलियन व्हॅल्युएशन असलेला टेदर जो आहे USDT, त्याच्या मागची कंपनी आहे टेदर.
त्यांनी त्यांचा अश्युरन्स रिपोर्ट सादर केलेला आहे. म्हणजे थोडक्यात एक ऑडिट करून आम्ही एवढे टेदर इश्यू केले, थोडक्यात USDT इश्यू केलेत आणि आमच्याकडे एवढे ऍसेट्स आहेत, थोडक्यात ते पब्लिश केलंय. ॲक्झी इन्फिनिटी हिट्स 1 मिलियन डेली ऍक्टिव्ह प्लेयर्स. मोठी न्यूज आहे. फर्स्ट NFT प्रोजेक्ट टू हिट $1 बिलियन ऑल टाइम ट्रेड व्हॉल्यूम. तर एका गेमचे 10 मिलियन युजर्स झालेले आहेत ऑलरेडी आणि प्लस $1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे NFTचा. म्हणजे किती मोठी न्यूज आहे ही, की प्ले अँड अर्न थोडक्यात खूप मोठी गोष्ट होते आहे क्रिप्टोमध्येही. आणि याच्यामध्ये नक्कीच तुम्ही थोडा अभ्यास करून ठरवावं. ॲक्झी म्हणजे ऍक्च्युली या टाईपचे पेट्स आहेत, जे पेट तुम्ही घेता आणि मग त्यांची काळजी घेता, त्यांना मोठं करता, त्यासाठी थोडाफार खर्च करता टोकन्स घेऊन आणि नंतर त्यांना तुम्ही विकू शकता. त्यांचं ट्रेडिंग चालतं आणि भरपूर कॉस्टली अफेअर आहे. सो नक्की अभ्यास करा. तुम्ही खेळलं पाहिजे किंवा इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण अभ्यास करा. पुढे वळूया. आता याच्याच संबंधित आणखीन एक बातमी. रिफायनेबल लॉन्चेस गेमिंग इनिशिएटिव्ह टू सपोर्ट NFT अँड प्ले टू अर्न मुवमेंट. आता रिफायनेबल नावाचा NFT प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यावरती त्यांनी आता प्ले टू अर्न मुवमेंट म्हणजे हेच गेमिंग, त्याच्यामधून तुम्हाला आणखीन अर्निंग करता येतील NFT वरती बेस्ड. तर रिफायनेबलने सुद्धा ते आता लॉन्च केलेलं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. व्हेनेझुएलन ऑथॉरिटीज शट डाऊन पॉवर सप्लाय टू बिटकॉइन मायनर्स इन की स्टेट. तर एक राज्य आहे जिथे चांगल्या प्रकारे मायनिंग चालत होतं. व्हेनेझुएलामध्ये असं सुद्धा खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतरच तुम्ही मायनिंग ऑपरेशन स्टार्ट करू शकता. प्लस तुम्ही किती मायनर वापरता, किती मायनिंग केलं, किती वीज वापरली, हे सगळे डिटेल तुम्हाला सांभाळून ठेवायला लागतात 10 वर्षांसाठी. सो खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन आहे त्यांच्याकडे मायनिंगसाठी. आणि वीज भरपूर स्वस्त आहे, त्यामुळे मायनिंग तिथे करू शकतो, पण ते लायसन्स मिळणं कठीण आहे. आणि त्यात सुद्धा लोकांनी ते लायसन्स घेऊन सगळं करत होते. तर तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ झाल्यामुळे त्यांच्याकडे ग्रीड लेवलचे डिस्ट्रीब्युशन प्लॅन जे असतात विजेचे, ते डिस्टॉर्ट व्हायला लागले, प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणून त्यांनी तिथे जाऊन त्यांची वीज बंद केलेली आहे विदाऊट एनी नोटीस आणि विदाऊट एनी वॉर्निंग. तर आजच्या एपिसोडला आपण इथेच पूर्णविराम देऊया. त्याच्या आधी फक्त एकदा कॉइन मार्केट कॅप रिफ्रेश करतो. सो 10 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6:29 बिटकॉइन होता $45,774. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया. कॉइन मार्केट कॅप वरती अपडेट्स चेक करूया आणि क्रिप्टोकरन्सी जगतातल्या नवीन घडामोडींचा पण अभ्यास करूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय गाईज.